नागपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे। पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काळभैरव परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात एका 55 वर्षीय मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे। 2 दिवसात दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचा सावट पसरला आहे। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काळभैरव परिसरात रविवारी 55 वर्षीय मेंढपाळाचा मृतदेह आढळलाय। मृतकाचे नाव मधुकर बापूराव राऊत असून ते पेठ परसोडी गावाचे रहिवासी आहेत। ते रविवारी बकरी चारण्यासाठी जंगलात गेले होते, मात्र घरी परतले नाही। शोध मोहीम राबवली जात असता काळभैरव परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला। दरम्यान याच परिसरात 2 दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी हेटीखेडा गावातील रहिवासी दिनेश खंडाते यांचा देखील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। 2 दिवसात 2 मृत्यूंमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे। वन विभाग व पोलीस विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संताप असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। आपल्या क्षेत्रात जे सतत वाघांचे हल्ले होत आहे ते आपल्या वन क्षेत्राची जो विस्तार क्षेत्र आहे तो कमी पडत आहे आणि वाघांची संख्या वाढल्यामुळे ते आपला क्षेत्र सोडून आपल्या मानवी जीवनात वास्तव्याच्या क्षेत्रात येत आहेत आणि आपल्या माणसांवर मानवी जीवनावर त्याचा आघात होत आहे। त्यांच्या हल्ल्यांमुळे आपले निरपराध लोकांचे जीव जात आहेत, ते बळी पडत आहेत शेतकरी। आज शेतकरी संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ते आपल्या शेतात जाऊ शकत नाही, मजूर जाऊ शकत नाही, लावणी करू शकत नाही पिकाची। तर ही जी अडचणी निर्माण होत आहे त्यावर ठोस उपाययोजना म्हणून जे अतिरिक्त ठरलेल्या वाघांची संख्या आहे, म्हणजे जे कोर एरियाच्या बाहेर आलेले वाघ आहे त्यांना पकडून अन्य क्षेत्रात स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय आता राहिलेला नाही आहे। 2024मध्ये आपण माननीय तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार साहेबांना आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमाने पत्र दिलं होतं। त्यावर शासनाने अनेक उपाययोजना त्या पत्रात नमूद उपाययोजना मंजूर केल्या, परंतु हा जो प्रमुख मुद्दा आहे वाघांचे स्थलांतर करणे हा आजही प्रलंबित आहे। वाघांचे स्थलांतर केल्याशिवाय आपण ह्या घटना थांबवू शकत नाही। पारशिवनी परिसरात वाढत असलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। 2 दिवसात 2 जीव घेतल्यानंतर आता वाघाला जेरबंद करण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।